नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो. आणि आज 15 तारखेला म्हणजेच 15 मार्चला मित्रांनो खूप साऱ्या जिल्ह्यांची इथं लेखी परीक्षा झालेली आहे. त्याच जिल्ह्यामध्ये एक जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्याची मी आज पूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. आज 15 तारखेला दुपारी 11 वाजता जो पण पेपर झालाय मित्रांनो अकोला जिल्ह्याचा, त्याच्यामध्ये सर्व सेटमध्ये 4 सेटमध्ये पेपर झाले. ABCD मध्ये सर्व सेट सेमच असतात मित्रांनो, फक्त प्रश्नांची अदलाबदल होती, मागे पुढे प्रश्न होतात मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्हा पोलीस भरती 2024-25 ची मित्रांनो आज आपण इथं प्रश्नपत्रिका बघणार आहे, तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे, तुम्हाला आन्सर की सांगणार आहे मित्रांनो, उत्तर तुम्हाला सर्व सांगणार आहे, जेणेकरून जर तुम्ही पण अकोला जिल्ह्याचा पेपर दिला असेल मित्रांनो तर तुम्हाला तुमचे मार्ग माहिती पडून जाईल. आणि तुमचे मार्ग किती येत आहे मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करा. आणि जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि मित्रांनो आपण मराठी आणि सामान्य ज्ञान आपण कव्हर करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आपण कव्हर करूया मित्रांनो, कारण हा व्हिडिओ जर आपण 4 सब्जेक्ट कव्हर केले मित्रांनो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर आपण डायरेक्ट मराठीच्या याच्यावर येऊया मित्रांनो. बघा, तर मराठीचे जे प्रश्न होतात मित्रांनो ते 50 प्रश्नापासून सुरू होतात. 50 क्वेश्चन नंबर 50 पासून सुरू होतात. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. जर आपण पहिला प्रश्न विचारात घेतला मित्रांनो, बघा, मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून होते असे समजल्यास वर्षाचा 6वा मराठी महिना खालीलपैकी कोणता असेल. बघा, जर महिन्याची सुरुवात मित्रांनो जर तुम्ही मराठी महिने तुम्हाला माहिती असेल, मराठी महिन्याची सुरुवात जर मित्रांनो आपण तुम्ही भाद्रपदापासून केले तर मग 6वा महिना कोणता येईल. तर 6वा महिना जर आपण याचं उत्तर बघितलं मित्रांनो तर याचं उत्तर मित्रांनो C आहे. 6वा महिना माघ हा महिना येईल. बघा, पुढचा प्रश्न 51वा प्रश्न बघा, खालीलपैकी नपुसक लिंग शब्द ओळखा. बघा, तुम्हाला 4 ऑप्शन दिले, त्याच्यामध्ये म्हटलेले आहे नपुसक लिंग शब्द कोणता आहे. तर 51 क्वेश्चनचं जर आपण उत्तर बघितलं मित्रांनो वासरू आहे. वासरू हा शब्द नपुसक लिंग आहे मित्रांनो. नंतर बघा 52वा क्वेश्चन जर आपण बघितला मित्रांनो तर बघा, आईचे कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तुम्हाला विभक्ती ओळखायला सांगितलेली आहे. जर याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो आपण विभक्ती जर ओळखली तर मित्रांनो बघा याचं उत्तर येते षष्ठी. या वाक्यामध्ये षष्ठी विभक्ती आहे, बघू शकता तुम्ही. नंतर बघा मित्रांनो, नंतर खालीलपैकी कोणता व्यंजन गट औष्टव वर्गात येतो. बघा, औष्टवट जे व्यंजन असतं मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला गट विचारलेले आहे. तर 53 जर आपण विचार केला मित्रांनो तर 53 ह्या क्वेश्चनचं जर आपण उत्तर विचारात केलं मित्रांनो तर 53 ह्या क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो C येतं. प, फ, ब, भ म्हणजे हे सर्व ओष्ठ्य वर्ण आहे मित्रांनो. म्हणजे जे वर्ण होटाना आपण जेव्हा आपण जे वर्णांचा उच्चार करतो त्या वर्णांच्या टायमाला होठ चिपकतात आपले, त्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. ओके, चला पुढे बघा. 54वा जर क्वेश्चन विचारात घेतला मित्रांनो आपण तर बघा काय म्हणते, तुम्हाला संधी दिलेली आणि प्रकार दिलेले तुम्हाला जोड्या लावायचे आहेत. ओके, जर आपण जोड्या लावल्या मित्रांनो तर याचं जर उत्तर जर बघितलं मित्रांनो आपण तर उत्तर जर मित्रांनो याचं B येईल. म्हणजे बघा बघा, म्हणजे सर्वात पहिले मनोराज्य जो आहे मित्रांनो, मनोराज्य म्हणजे काय होतं, विसर्ग उकार संधी आहे मित्रांनो मनोराज्य. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायचे आणि त्याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर B याचं उत्तर आहे मित्रांनो. नंतर पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 55 बघा, अमर पणत्या लावतो. अमर पणत्या लावतो. तर तुम्हाला काय म्हटलेलं आहे, या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन तुम्हाला ओळखायचे. अधोरेखित नामाचे वचन म्हणजे तुम्हाला एक पणत्या हा एक शब्द दिला, याचं तुम्हाला वचन ओळखायचे मित्रांनो, नामाचे वचन ओळखायचे तुम्हाला. तर जर याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो आपण तर याचं उत्तर A येतं मित्रांनो, हे बहुवचन आहे. ओके, बघा 56वा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही. तुम्हाला असं विचारले, 4 ऑप्शन दिले, त्याच्यामध्ये म्हटलेले प्रत्यय साधित नाही जो कोणता शब्द नाहीये तर ते तुम्हाला इथं विचारण्यात आलेले मित्रांनो. जर याचा जर विचार केला मित्रांनो आपण तर उत्तर B येईल. पुकार हा प्रत्ययी साधित शब्द नाहीये मित्रांनो. पुढे बघा 57वा क्वेश्चन जर आपण विचारात घेतला मित्रांनो तर बघा, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. म्हणजे ज्या शब्दांची आवृत्ती होते ते तुम्हाला इथं ओळखण्यास सांगितलेले आहे. जर याचा जर विचार केला मित्रांनो आपण तर बघा B उत्तर याचा होतो वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा. म्हणजे एकच इथं सिच्युएशनची एकच घटनाची इथं वारंवार पुनरुत्ती होत आहे मित्रांनो. ओके, बघा पुढे बघा 58वा क्वेश्चन जर आपण विचारात घेतला मित्रांनो बघा, तर 58वा क्वेश्चन काय म्हणतोय, विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह अवरोह सुचविण्यासाठी पुढील चिन्ह वापरतात. बघा, आता विविध शब्दांचा आरोह अवरोह सुचविण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर करता मित्रांनो. जर याचा जर आपण विचार केला तर याचं उत्तर मित्रांनो अवग्रह चिन्हाचा आपण वापर करतो मित्रांनो. नंतर बघा, मला 4 मेल चालवते. मला 4 मेल चालवते अशा वाक्य दिलेलं आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो. जर क्रियापदाचा ओळखा जर आपण विचार केला मित्रांनो तर शक्य क्रियापद याचं उत्तर येतं ऑप्शन C. नंतर बघा मित्रांनो, नंतर 60वा क्वेश्चन बघा, लाटणी ह्या अनेकवचनी नामाचे एकवचनी असणारा पर्याय निवडा. तुम्हाला एक शब्द दिले, याचं तुम्हाला अनेकवचनी दिलेले मित्रांनो, त्याचं तुम्हाला एकवचनी शब्द इथं विचारलेले. जर याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर याचं एकवचनी लाटणी असं होतं मित्रांनो. ऑप्शन A तुमचा इथं बरोबर राहील. बघा,
पुढे बघा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. तर जर मित्रांनो आपण जर चुकीची जोडी याच्यामध्ये ओळखली मित्रांनो, तर उत्तर आपलं येतं मित्रांनो काळजी आणि विवंचना. हे तुमचं एक चुकीचं उत्तर राहील, म्हणजेच चुकीची जोडी राहील. तर तुमचं उत्तर जे मित्रांनो ते डी राहील. ओके. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, जर रत्नाकर जर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, तर आपण रत्नाकर कोणत्या याला म्हणतो मित्रांनो, आपण तर रत्नाकर आपण समुद्राला म्हणतो. आलं लक्षात सर्वांना. चला पुढे बघा, क्वेश्चन 63 बघा मित्रांनो, शब्द छल या संधीचे फोड कशा प्रकारे होईल. तुम्हाला संधीची फोड करायला सांगितलेली मित्रांनो. 63वा क्वेश्चन. तर याचं मित्रांनो फोड कशी होईल, शब्द प्लस छल अशा प्रकारची इथे फोड होईल मित्रांनो. तर ऑप्शन सी तुमचं इथं उत्तर येईल मित्रांनो. बघा, वाक्यात प्रयोग होताना काही शब्दांचा लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. तुम्हाला कशाची ही व्याख्या आहे तुम्हाला असं म्हणण्यात आलेलं आहे, असं विचारण्यात आलेलं आहे. जर याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो, तर आपण ही व्याख्या विकार शब्दाची आहे. विकारची ही वाक्य मित्रांनो. नंतर बघा 65 शब्द बघा, 65चा क्वेश्चन बघा मित्रांनो. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते, अशा प्रकारे तुम्हाला विचारलेले आहे. जर आपण 65चं उत्तर जर बघितलं मित्रांनो, तर हे केवळ वाक्यामध्ये मोडते मित्रांनो. ऑप्शन बी याचं उत्तर आहे. नंतर बघा मित्रांनो, राजाला दिवाळी काय माहिती ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते. तुम्हाला म्हण दिलेली, त्याचं तुम्हाला अर्थ इथं विचारलेले आहे. जर मित्रांनो आपण 66व्या क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं, तर याचं मित्रांनो सी उत्तर येतो. रोजच्या गोष्टीने नवीन्य वाटत नाही. रोजच्या गोष्टी नवीन्य वाटत नाही मित्रांनो. पुढे बघा 67वा क्वेश्चन जर आपण विचारात घेतला मित्रांनो, बघा 67व्या क्वेश्चनची काय इथं प्रश्न विचारलेले. जन्मखोड हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर हा मित्रांनो पंचमी तत्पुरुष समाजाचे उदाहरण आहे मित्रांनो. नंतर बघा, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाहीये. तर बघा, तुम्हाला भाववाचक नाम विचारलेले कोणतं नाहीये, तुम्हाला असं विचारलेले. जर याच्यामध्ये जर भाववाचक नाम जर विचारलं मित्रांनो, तर याच्यामध्ये बघा शांत हा भाववाचक नाम नाहीये मित्रांनो. तो ऑप्शन बी आपलं उत्तर बरोबर राहील. नंतर बघा पुढे बघा मित्रांनो, 69वा क्वेश्चन बघा, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा. म्हणजे इथं तुम्हाला वाक्य दिलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला विधेय ओळखायचं सांगितलेलं आहे. तर याचं विधेय जर बघितलं मित्रांनो, तर करू लागले हा त्याचं विधेय आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, पुढे बघा 70वा क्वेश्चन, बाबाने मुलीला शाळेत पाठवले. प्रयोग ओळखा. तुम्हाला या वाक्यात प्रयोग ओळखायचे की या वाक्यात कोणता प्रयोग आहे. तर जर आपण प्रयोगाचा विचार केला मित्रांनो, तर याच्यामध्ये कोणता प्रयोग आहे मित्रांनो, कर्म भाव संकर प्रयोग अशा प्रकारचा हा इथं प्रयोग आहे मित्रांनो. नंतर बघा 71वा क्वेश्चन जर आपण बघितलं मित्रांनो, देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर तुम्हाला क्रियापदाचा अर्थ ओळखायचे. जर आपण क्वेश्चन 71वा जर उत्तर बघितलं मित्रांनो, तर याचं उत्तर मित्रांनो ए येतो, म्हणजेच आज्ञार्थ अशा प्रकारे याचा क्रियापद अर्थ होतो मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, आता हे एक प्रश्न दिलेले, याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले. ओके प्रश्न आहेत, चिन्ह दिलेले फक्त. बघा, खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम ओळखा. तुम्हाला अपूर्ण विराम ओळखायला सांगितले मित्रांनो. बघा, आता मी क्वेश्चन मतलब ऑप्शन दिलेले नाही की नाही, पण चिन्ह दिलेले. म्हणजे बघा, खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम तुम्हाला ओळखायला सांगितले. तर अपूर्ण विराम कशाला म्हणतात मित्रांनो, अपूर्ण विराम म्हणजे होतो मित्रांनो दोन डॉटला काय म्हणतात मित्रांनो, अपूर्ण विराम म्हणतात. अपूर्ण विराम. ओके. चला, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती. तुम्हाला क्वेश्चन 73 आहे, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती आहे. तर विसंगत जोडी मित्रांनो बघा, 75 वर्ष ह्याला हिरक महोत्सव नाही म्हणत, म्हणजे ही चूक जोडी आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जो विसंगत जोडी आहे ती ऑप्शन ए आपलं उत्तर होऊन जाईल. नंतर बघा मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखा. तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचे. 74वा क्वेश्चन, शुद्ध शब्द बघा. तर याच्यामध्ये शुद्ध शब्द कोणते मित्रांनो, सुगरण हा शुद्ध शब्द आहे, म्हणजे उत्तर सी आपलं याचं बरोबर राहील मित्रांनो. 75वा क्वेश्चन बघा, मनात मांडे खाणे या वाक्य प्रचाराला खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. असे तुम्हाला वाक्य दिलेले आणि त्याच्यात तुम्हाला योग्य वाक्यप्रचार तुम्हाला विचारलेले. तर कोणता येईल मित्रांनो. जर 75वा क्वेश्चन जर बघितलं, तर याचं मनोरथ रचने हा आपला ऑप्शन बी उत्तर होऊन जाईल. नंतर बघा मित्रांनो, बघा आता इथं जीके जीएसचे क्वेश्चन चालू झाले मित्रांनो, सामान्य ज्ञानचे क्वेश्चन चालू झाले. बघा, तर बघा 76वा क्वेश्चन पासून बघा, नुकताच भारतीय दंड संहिता IPS रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले. जर मित्रांनो आपण याचा उत्तर बघितला, तर मित्रांनो जो कायदा लागू करण्यात आला तो भारतीय न्याय संहिता BNS हा कायदा इथं लागू करण्यात आलेला आहे. 77वा क्वेश्चन बघा मित्रांनो, हा बघा तुम्हाला डॅश दिलेले आहे आणि हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. तो संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो, तर संविधान दिवस मित्रांनो 14 नोव्हेंबर दिवशी इथं साजरा केला जातो मित्रांनो. नंतर बघा RAW संस्थेचे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म तुम्हाला विचारलेले. तर RAW चे पूर्ण फुल फॉर्म काय मित्रांनो, तर RAW चे पूर्ण फुल फॉर्म आहे मित्रांनो, रिसर्च अँड अनालिसिस विंग अशा प्रकारचा हा इथं फुल फॉर्म याचं होतो मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो 79वा क्वेश्चन बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद
परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले. जर याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो तर पंत सुमंत हा जो मित्रांनो हा इथं परराष्ट्र मंत्री म्हणून इथं काम बघायचे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. बघा 80वा क्वेश्चन बघा, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते सांगा बरं. तर अणुबॉम्बचे जनक मित्रांनो जे रॉबर्ट ओपेनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. ओके. 81वा क्वेश्चन बघा, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे? बघा अकोला जो पोलीस डिपार्टमेंट मित्रांनो याचं इथं दलाच्या इथं राष्ट्रीय स्तरावर कोणती इथं प्रकल्पाची इथं दखल घेण्यात आलेली आहे. जर असा क्वेश्चन तुम्हाला हा विचारलेला आहे तर याचं उत्तर मित्रांनो प्रोजेक्ट बघा प्रोजेक्ट इथं दिलेले मित्रांनो ट्रेंट्रा असा काहीतरी प्रोजेक्ट दिलेला आहे बघा, TRINETAR असा प्रोजेक्ट दिलेला आहे. ह्या प्रोजेक्टची इथं दखल घेण्यात आली होती मित्रांनो. नंतर बघा अकोला जिल्ह्यातील सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली जाते? बघा अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रामध्ये कोणत्या पिकाची लागवड करण्यात आलेली असते मित्रांनो? असं तुम्हाला विचारले तर कापूस सर्वात जास्त, विदर्भामध्ये कापूस सर्वात जास्त लागवड होतो मित्रांनो. बघा UPI याच्या वाणिज्यामध्ये कार्य अर्थ आहे. बघा UPIचं तुम्हाला इथं फुल फॉर्म विचारलेलं आहे. तर UPIचं फुल फॉर्म काय होतं मित्रांनो? अनफाईड पेमेंट इंटरफेस अशा प्रकारे इथं फुल फॉर्म होतो मित्रांनो. बघा नंतर बघा 84वा क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? बघा कोणत्या शहरात खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे असे तुम्हाला विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो बघा कोल्हापूर याच्यामध्ये खंडपीठ आहे मित्रांनो, पणजीमध्ये पण आहे, नागपूरमध्ये पण, पुणेमध्ये खंडपीठ नाही आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे. तर बी उत्तर आपलं इथं बरोबर राहणार आहे मित्रांनो. नंतर बघा 85वा क्वेश्चन, पोलीस पाटलांची नेमणूक कोणत्या विभाग करतो मित्रांनो? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो मित्रांनो? आता सध्या पोलीस पाटलाच्या भरत्या पण होते मित्रांनो, तर सांगा लवकर. तर पोलीस पाटलांची नेमणूक मित्रांनो महसूल विभाग करतो. लक्षात सर्वांना. बघा नंतर बघा राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? राष्ट्रीय जो आरोग्य मेळावा होता मित्रांनो 2026चा तो मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला होता मित्रांनो. लक्षात सर्वांना. चला पुढे बघा 27वा क्वेश्चन बघा, खालील दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या त्यांचे भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने लावा. तुम्हाला इथं नद्या दिले त्यांचं तुम्हाला उत्तर ते दक्षिण इथं स्थान लावायचे. जर आपण याचा विचार बघितला मित्रांनो उत्तर बघितलं तर 87वा जो उत्तर असतो मित्रांनो 27 क्वेश्चनचा तो बी आहे मित्रांनो. ओके. चला पुढे बघा 88 नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? बघा अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे मित्रांनो, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये येतो तुम्हाला असं विचारण्यात आलेलं आहे. तो मित्रांनो अकोट तालुक्यामध्ये येतो. ओके. बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट नाही असे तुम्हाला विचारलेले मित्रांनो. युनेस्को याच्या जागतिक वारसा स्थळावर कोणते स्थळ इथं समाविष्ट नाही मित्रांनो, त्याचा समाविष्ट झालेला नाही आहे ते तुम्हाला अशा प्रकारे विचारलेले. तर मित्रांनो गेट ऑफ इंडिया याचा इथं समावेश झालेला नाही आहे मित्रांनो. पुढे बघा 90वा क्वेश्चन बघा, नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तुम्हाला अशा प्रकारे विचारलेले. तर स्टारलिंक कंपनी मित्रांनो ही इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशनशी संबंधित आहे मित्रांनो. ओके. बघा पुढे बघा 91वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्त नाहीये असे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले. पोलीस आयुक्त कोणत्या ठिकाणी नाहीये? तर मित्रांनो कोल्हापूरला पोलीस आयुक्त नाहीये मित्रांनो, सोलापूर पोलीस आयुक्त आहे, अमरावती पण आहे, नाशिक पण आहे, पण मित्रांनो कोल्हापूर इथं पोलीस आयुक्त नाहीये मित्रांनो. ओके. बघा घरगुती वापर असलेल्या LPGचे पूर्ण फुल फॉर्म तुम्हाला सांगायचे. LPG गॅसचे तुम्हाला पूर्ण फुल फॉर्म सांगायचे. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. तर याचं मित्रांनो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अशा प्रकारे इथं फुल फॉर्म होतं मित्रांनो. बघा चला पुढे बघा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत मित्रांनो? अशा प्रकारे तुम्हाला महिला विचारण्यात आलेले. तर मित्रांनो एलिना रायबाकिना अशा प्रकारचा एक नाव आहे, एक लेडीज आहे ती मित्रांनो महिला ती विजेता आहे मित्रांनो. बघा पुढे बघा 94वा क्वेश्चन बघा. 94वा क्वेश्चनचं उत्तर बघा मित्रांनो, मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? अशा प्रकारे तुम्हाला एक विज्ञानचा क्वेश्चन विचारलेले. तर विज्ञानच्या क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं मित्रांनो तर हिमोग्लोबिन हा मानवी रक्ताचा इथं सराव करतो मित्रांनो. बघा पुढे बघा 95वा क्वेश्चन बघा. 95वा क्वेश्चन, अरवली हिमालय आल्प्सा रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहे तुम्हाला अशा प्रकारे विचारले. तर मित्रांनो कोणत्या प्रकारचे पर्वत आहे मित्रांनो? ते वलीय प्रकारचे पर्वत आहे मित्रांनो. नंतर बघा 96वा क्वेश्चन, अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लागत नाही? बघा यवतमाळ जिल्ह्याला अकोला जिल्ह्याची सीमा लागते का मित्रांनो? सांगा लवकर. तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला अकोला जिल्ह्याची सीमा लागत नाही. वाशिम जिल्ह्याला लागते, अमरावती पण लागते आणि बुलढाणा पण लागते. तर ऑप्शन ए आपलं उत्तर इथं बरोबर राहील मित्रांनो. नंतर बघा बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटकात्मक तरतुदी
तरतुदीनुसार दाद मागता येते मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले तर मित्रांनो हॅबियस कार्पेस ह्या तरतुदीनुसार दाद मागली जाते. नंतर बघा मित्रांनो बघा रेपो रेट म्हणजेच ज्या व्याजदरा 99वा क्वेश्चन बघा मित्रांनो, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराचे असे तुम्हाला पुढे डॅश दिलेले, तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो? उत्तर सांगा लवकर चला. तर याचं उत्तर मित्रांनो बघा 99वा क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो आरबीआय व्यापारी बँकेना कर्ज देते मित्रांनो. अशा प्रकारे याचं उत्तर होतो. नंतर बघा 100वा क्वेश्चन, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळेने पुढे? तर मित्रांनो आपली जी ही मित्रांनो ती 5 तास 30 मिनिटं 5.5 तास इथं मित्रांनो म्हणजे वेगळी पेक्षा म्हणजे त्यांच्याकडून वेगळी आहे मित्रांनो. लक्ष सर्वांना. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला विविध क्वेश्चनची इथं आपण आज अनालिसिस केलेले, मी तुम्हाला उत्तर पण सांगितलेले आणि राहिलेले सब्जेक्ट आपण उद्याच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर मित्रांनो तुमचे स्कोर किती आले मित्रांनो ते तुम्ही स्कोर कमेंटमध्ये सांगा, तुमचं उत्तर किती आलेले. जर तुम्ही पण अकोला जिल्ह्यामध्ये आज पेपर दिला असेल मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. आपण अजून नवीन जिल्ह्यांची इथं व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.